आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. रामदेव मसाले स्ट्रॉंग हिंग प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये किचन किंग स्पेशलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपण नेहमीच बघतो की आपली पुरुष मित्रमंडळी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अगदी आघाडीवर असतात, पण ते करत असतानाच आपल्या घरातल्या किचनमध्ये ते किती प्रमाणात लक्ष देतात किंवा तिथे सुद्धा ती आघाडी त्याच ताकदीने पेलू शकतात की नाही हे बघण्यासाठीच आपण आपला किचन किंग स्पेशल सुरू केला आहे. मग बघूया आजचे आपले किचन किंग कोण आहेत ते. आपण आलो आहोत पुण्यातील पौड रोड येथील श्री नरेंद्र फडके आणि सौ ज्ञानदा फडके यांच्या घरी. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आम्ही सारे खवय्येमध्ये. आणि या छोटीचं नाव काय? नाव आहे ईशानी. तुम्ही काय करता? मी स्मार्ट लिव्हन डिजिटल सिस्टम्स कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम करतो. अच्छा. तिथे बेसिकली बिझनेस डेव्हलपमेंटचा रोल बघतो आणि बाकीच्या फंक्शनल रिक्वायरमेंट. आणि आपणही घरीच असतात? नाही, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी ॲक्सिस टेक्निकल ग्रुप इंडियामध्ये सिनियर डेव्हलपर म्हणून काम करते. दोघंही काम करणारे आहात, त्यामुळे किचनमध्ये तुमचा वावर थोडाफार आय थिंक असेल. गरजेतून आहे. गरजेतून आहे आणि मला आवड आहे, दोन्ही गोष्टींमुळे जमलेलं आहे. म्हणजे लग्नानंतर आवड निर्माण झाली का आधी तुम्ही एकटे राहत होतात का फॅमिली बरोबर राहत होतात? नाही, माझी आई स्वतः डॉक्टर आहे. बरं. त्यामुळे तिथेही गरज होती. त्यामुळे तिच्यामुळे आम्ही काही गोष्टी शिकलो, बेसिक गोष्टी. आईकडनं तुम्ही शिकलात? म्हणजे बेसिक गोष्टी आईकडून शिकलो. आणि नंतर मग आवड म्हणून काही गोष्टी, मग एक्सपेरिमेंट म्हणून अशा गोष्टी. काय केले तशी एक्सपेरिमेंट म्हणून? काय एक्सपेरिमेंट म्हणून आम्ही अशा पुष्कळ गोष्टी करत असतो. अच्छा, दोघं मिळून करता? हां, दोघं मिळून करत असतो. जे जे काही आम्ही बाहेर खातो, नवीन डिश एखादी आवडलेली असते ती घरी ट्राय करायचा प्रयत्न करतो. अच्छा. सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी घरी करायचा प्रयत्न करतो. आणि मग असा एखादा रविवार वगैरे शोधता का की ह्या रविवारी फक्त हेच? हो, तो व्हॉलंटरीली शोधतो आणि करतो त्यामुळे. अच्छा. आणि मग हिच्या आवडीने पण वगैरे तुम्ही काही बनवता का की हिला काही खास आवडतं किंवा एक न्यूट्रिशनल व्हॅल्यूच्या दृष्टीने म्हणा किंवा असे काही पदार्थ? तिला स्पेसिफिकली गोड पदार्थ आवडत नाही. अरे वा. त्यामुळं लहाच्या पिठाचं नेहमी आपण गोड पदार्थ करतो, म्हणजे दुधात घालून दूध स्टँडर्डची खातो. त्यापेक्षा एक वेगळी डिश आज आपण बनवणार आहे. आणि त्याच्यामध्ये लहाच्या पिठाचं उपीट. नाही, तिला तिखटा मिठाचे पदार्थ जास्त आवडतात, त्यामुळे तिच्यासाठी मी बनवला आणि सोपा. तिला कोणाच्या हातचं जास्त आवडतं? बाबांच्या हातचं पण आवडतं? काय काय स्पेसिफिक पदार्थ बाबाचे आणि काय काय आईचे. आमलेट वगैरे असेल तर ते तो करतो, मला विशेष आवडत नाही त्यामुळे मी करत नाही. तर तिच्या वेळेत तो असतो कधी कधी, त्यामुळे तिच्याकडून. मग तुम्ही आता बनवणार आहात पदार्थ आणि तुम्ही बरीचशी किचनची तुम्हाला माहिती आहे असं आता मला जाणवत आहे. तर एक छोटीशी आपण परीक्षा घेऊया तुमची. बघूया तुम्ही पास होताय का. आम्ही तुम्हाला काही पदार्थ दाखवू, ते तुम्हाला बघायचं नाही आहे, ते आम्ही बघू शकतो. पण तुम्हाला ते त्यांना स्पर्श करायचं आहे, ते टच करायचं आणि आम्हाला सांगायचं आहे की हे काय आहे. त्याच्यावरनं ओळखायचं काय कोणता पदार्थ आहे. तर आपण आपल्या बाबांबरोबर खेळूया ना गेम. हां, मग आपण बाबांना सांगायला डोळे बंद करा. ओके, बघायचं नाही ना अजिबात. माझ्याकडे 4 वाट्या आहेत, तुम्ही अजिबात डोळे उघडू नका. त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवले आहेत, ते तुम्ही ओळखून दाखवायचे. मी तुमच्यासमोर वाटेत राहणार आहे. तुमच्या मिसेस पाहिजे तर तुम्हाला हेल्प करतील थोडीशी. त्यांचा हां एक मिनिट इथे. हां, थोडं जवळपास आहे. जवळपास आहे. नाही, उघडू नका डोळे, नंतर सांगते मी काय. बरं, आता हे अजून एक पदार्थ. नाही, साऊथ इंडियन डिश उडीद आहे. हां, उडीद आहेत. आणि आता थोडंसं वेगळं. ओके, तीळ आहे. येस, तीळ आहेत. आणि आता हा लास्ट वन. ना, मेथ्या. बरोबर. ॲक्च्युली काय ना, तुम्ही हाफ करेक्ट सांगितलेलं आहे. पण आज जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही दोघं एकत्र मिळूनच कायम एक्सपेरिमेंट करत असतात, त्यामुळे तुम्हाला ती सवय झाली तुमच्या वाईफच्या हेल्पची. पण आता तुम्हाला काय हेल्प करू शकणार नाही. जेव्हा आपण रेसिपी बनवणार ते तुम्हालाच बनवायचं आहे. त्यामुळे पण टेन्शन घेऊ नका, तुम्ही छान बनवाल अशी मला खात्री आहे. तर आपण आपल्या रेसिपीज बनवण्याकडे वळूया. काय बनवणार आहात तुम्ही आज? आज आपण सुरुवातीला लाह्याच्या पिठाचं उपीट. बरं, ते तुमच्या मुलीला आवडतं, त्यासाठी मी बनवतो. आणि दुसरी डिश आहे ती थोडीशी चमचमीत आहे. त्याच्यामध्ये स्टफ काजू मसाला. स्टफ काजू मसाला. आणि ही तुम्ही बाहेर बघून आलेला आहात? आणि मग ही डिश माझ्या एका अगदी जवळच्या मित्राने मला शिकवलेली आहे. हां,
आम्ही साधारण एकाच टाईपच्या रोलमध्ये असल्यामुळे त्यांनी मला सजेस्ट केलेली आहे की तू ही डिश स्पेश कर. अच्छा, मग त्यांच्यासाठी खास तुम्ही ही डिश बनवता इकडे. व्हेरी गुड. मग आपण पहिल्यांदा काय बनवणार आहे? पहिल्यांदा आपण लाह्याच्या पिठाचं उपीट. ठीक आहे, मला ते साहित्य सांगा. ज्वारीचं लाह्यांचं पीठ, जिरं, मोहरी, खोबरं, हिंग, कडलिंब, लिंबाचा रस, मिरची, मीठ, तेल, हळद, चिरलेला कांदा, साखर आणि कोथिंबीर. आणि नरेंद्रजी कशी सुरुवात करायची? सुरुवातीला थोडंसं तेल घेतलंय आपण. आता तेलात फोडणी करायची. बरं, मग मोहरी, ठीक. आणखीन काय घालायचं? तडतड. हिंग. नॉर्मल फोडणी करतो तशी आपण फोडणी करायची. आता मोहरी थोडी तडतडली आहे. बरं. जिरं. तुमचे मित्र वगैरे तुम्ही बनवता की नाही जेवण असं मिळून? हो. काही पिकनिकला वगैरे जाताना किंवा असं काही केलंय? हो, मित्र येतात जेवायला. हां. तेव्हा मी काही ना काहीतरी रेसिपीज करत असतो. अच्छा. हिंग. हां. मग काय साधारण जास्त काय बनवतात तेव्हा येतात तेव्हा, किंवा काय आवडतं सगळ्याला तुमच्या हातचं? राईस रेसिपीज मला आवडतात जनरली करायला. पुलाव हां हां. किंवा असं. अच्छा. आपण कांदा घालूया. लाह्या साधारण अशा फार खाल्ल्या जात, पीठ लाह्यांचं किंवा त्याचा उपीट असं फार नाही बघितलं जात. लहानपणापासून आम्ही लाह्यांचं पीठ वेगवेगळ्या रेसिपीजमध्ये खात आलो आहे. मेनली लाह्यांच्या पिठात गूळ आणि दूध घालून हे खूप गोड पदार्थ जास्त. गोड पदार्थ त्याचे जास्त होतात, पण तिखट पदार्थ कमी होतात जनरली. तर ही एक नवीन रेसिपी आहे. तुम्हाला स्वतःला गोड खायला आवडतं की तिखट खायला आवडतं? मला दोन्ही प्रकारचे. खवय्ये आहात म्हणजे तुम्ही. थोडा वेळ आपण झाकण ठेवूया. बरं. 2 मिनटं. कांदा थोडासा शिजेपर्यंत आपण झाकण ठेवूया. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर आपण काय करायचं? हे शिजलं की डायरेक्ट लाह्या टाकायच्या? हां, लाह्या टाकायच्या. थोडीशी मिरची टाकूया. हां हां. थोडीशी मिरची तिखट असल्यामुळं जर लहान मुलांना खायची असेल तर मग उशिरा टाकतो, म्हणजे त्याचं जास्त खाट लागत नाही. अच्छा. हां हां. झालं असेल आता? हो. काढू? थांबा. आपलं नेहमीचं उपीट आणि हे उपीट हे साधारण रेसिपी वाईज सारखंच आहे. बरं. फक्त ह्याच्यामध्ये हे खूप हलकं असतं रव्यापेक्षा. आणि ह्याला वेळ खूप कमी लागतो. बरोबर. कारण हे शिजलेलं नसतं, हे भाजलेलं असतंच ऑलरेडी. लाह्या भाजलेल्या असतातच, त्यामुळे ह्याला शिजायला वेगळा वेळ लागत नाही. तर आपण लाह्या घालूया, लाह्याचं पीठ घालूया याच्यामध्ये. अशी गिटार ठेवलेली बघितली. तुम्हाला शौक आहे का गिटार वगैरे वाजवायचा? मग शिकता कोणी शिकतं तुमच्याकडे? तुम्ही शिकता का तुमची मुलगी? नाही, माझ्याकडे गिटार वाजवणारे लोक आहेत आणि मला मुळात म्युझिकची आवड आहे. अच्छा. माझ्याकडे पेटी आहे आणि मी थोडंफार वाजवतो, पण ॲमॅच्युअर म्हणता येईल त्याला. ठीक आहे, पण एक्सपर्ट असं काही नाही. आवड आहे म्हणून आम्ही वाजवतो. असे गाण्याचे वगैरे कार्यक्रम तुमच्या घरात होतात का? गाण्याचे कार्यक्रम होतात, लोक येतात तेव्हा, काही ना काहीतरी गेट टुगेदर असतं तेव्हा असे कार्यक्रम होतात. बरोबर. आता फक्त लाह्याच्या पिठाचं उपीट करताना एकच काळजी घ्यायला लागते. या लाह्याचं पीठ असतं ना, ते उडतं. आता आपण पाणी घालणार आहे याच्यामध्ये, आणि पाणी घालताना थोडंसं केअरफुली घालूया, कारण की ते उडतं. आणि पाणी कमी लागतं, मी तुम्हाला मग सांगितलं तर थोडं थोडं आपण अंदाजाने घालायचं. बरं. हां, उडतंय. हे आपल्याला जास्त वेळ शिजवायला लागत नाही, कारण शिजवायची प्रोसिजर नाही, कारण लाह्या
ह्या ऑलरेडी भाजल्यामुळे शिजलेल्या असतात आणि 1-2 मिनिटं त्याला एक वाफ आली की आपण मीठ साखर घालून ठेवूया याच्यामध्ये. आणि मग मीठ आहे ना, साखर आहे. आता झाकण ठेवून द्यायचं का? हां, एकदा मिक्स करूया आणि मग 1-2 मिनिटं झाकण ठेवलं की तयार. ठेवू झाकण. म्हणजे वाफ काढून घेऊया तोपर्यंत आपल्या प्रेक्षकांना जे साहित्य आणि कृती लिहून घेऊया. ज्वारीच्या लाह्यांचं उपीट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ज्वारीच्या लाह्यांचं पीठ, जिरं, मोहरी, ओलं खोबरं, हिंग, कढीपत्ता, लिंबाचा रस, हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, तेल, हळद, कांदा, साखर आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, हळद आणि कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे, ज्वारीच्या लाह्यांचं पीठ, पाणी, मीठ आणि साखर घालून वाफेवर उपीट शिजवून घ्यावं. त्यामध्ये लिंबाचा रस, खोबरं आणि कोथिंबीर घालून उपीट सर्व्ह करावं. आम्ही